नमस्कार. निसर्ग स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे. तर भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. तसंच माझ्या आगरी कोळी जात असल्यामुळे मला माझ्या जातीचा पण अभिमान आहे. तर मी माझ्या आगरी कोळी भाषेत मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर आज मी तुम्हाला चुलीवरची भाकरी बनवून दाखवते. तर आता बघा, चूल पेटवलेली आहे आणि भाकरी चांगली टम फुगलेली आहे बघा. तर अशा प्रकारे मी भाकऱ्या केलेल्या आहेत. तर माझा निसर्ग स्वाद हा चॅनल आहे आणि तो तुम्ही नक्की पाहताय, सबस्क्राईब करता, लाईक करताय, हे मला माहीत आहे. पण बघा आता ही भाकरी कशी टम फुगलेली आहे. तर आता ही चुलीवर मी अगदी निसर्गाच्या सान्निध्यात मी आता तुम्हाला ही भाकरी बनवून दाखवली. तसेच मी काय काय झाडं पानं लावलीत ते तुम्हाला दाखवेन. तर बघा आता ही चूल माझी मस्त पेटलेली आहे, भाकरी होत आहे. तर मी तुम्हाला सांगतो आहे की अशा भाकऱ्या तुम्ही केल्या नाही तर लय चमचमीत छान लागतात, चांगल्या लागतात. आणि त्या मासलीबरोबर नक्की तुम्ही करून खाऊन बघा, कशी मऊ लुसलुसीत भाकरी होते. तर आमच्या गावाकडे आता आम्ही आलो आहे तर नक्की आम्ही चुलीवर मस्त भाकरी अधूनमधून करते. आता हे बघा आमच्या झाडावरची पात आहे आणि या पातीची काडी काढलेली आहे बघा. बुतारा करताना तोच आहे हो ह्यो. अशी काडी पण करता येते आणि याचे साफ करून बुतारे बनवले जातात. तर आता हा मी एक तुम्हाला नमुना दाखवला आहे. आता बघा ही भाकरीची आपण मी काय केलं आहे, ती काडी तोरली आणि ती भाकरी फुगली नाही की त्याला टोचली, म्हणजे हवा कशी जाते ते बघायचं आहे मला. तर मी आता तसा प्रयत्न करते आहे, पण बघूया आता काय होते त्या. तर आणि जशी माझ्या आगरी कोळी भाषेची अभिमान आहे तसंच माझ्या मातृभाषेवर आणि माझ्या भारत देशावर अभिमान आहे, प्रेम आहे. तर बघा ही भाकरी बघा कशी अगदी टमटमीत फुगलेली आहे. तर आता मी काडी घेते आणि तिला आता टोचून बघते, कशी हवा निघते तेच बघायचं आहे. तर बघा ती एक माझी शेजारची राग ये रे, तुला कशी हवा दिसल. नाही बोल, मला बघायचीच आहे. तर आपण आता ती काडी आहे ना ती टोचून बघू. ती भाकरी फुगल्यावर टोचायला पाहिजे होती. आता हवा निघून गेली आणि चालली काडी टोचायला. तर बघा हवा का दिसणार, मला तर वाटते नाही दिसणार. तर आता ही टोचते काडी, दिसते तुम्हाला हवा? नाही दिसत. नाही तर मासा इंजिनसारखी हवा नेमकीच बाहेर येते आणि मग दिसते कशी. तर बघा टम फुगलेली भाकरी तयार झाली. आता मी आता झाडं लावलीन बघा. इथं मी काय लावले ओळखा बघा. ही आहे कोथिंबीर आणि मक्याची रोपं. आता इथे काय बघा, तर आंब्याची झाड आहे ना, त्या झाडावर चांगलाच मोर आलाय बघा. मोर म्हणजे मोहोर. तर इथे ही मी आता घर बसल्या झाडं लावते, त्यांना पाणी घालते आणि मला झाडांची लय आवड आहे. कसला मोर आला बघा. अगदी झाडावर आंबा आला नाही का, तुम्ही कमेंटमध्ये सांगितलं होतं, ते आंबे पण आल्यावर दाखवीन. आणि यो कसला झाड आहे मला लाव. इथं मी नारळ ठेवलेलं, नारळाला कोंब फुटून तिथं बघा नारळाची रोपं 2 झालीत. आणि इथं काय बरं ओळखा बरं, तर तुम्ही हे कमेंटमध्ये मला सांगा. आणि हे पण आहे ना, हे शोचं झाड आहे, कुंडीत लावलेलं. किती कलरफुल आहे बघा. हे कशाचं, कुठली फुलं आहेत, कुठलं रोपटं आहे ते पण कमेंटमध्ये सांगा, मला माहिती नाही. आणि इथं लावल्यानं मी मिरचीचं झाड. त्या मिरचीच्या झाडावर बघा कशी मोठी भली मोठी मिरची आली. ताजी ताजी मिरची. अशी मला लय आवड आहे हो झाडं लावायची. तर सख्यांनो, मैत्रिणींनो, मित्रांनो, बघा ही परत कसली फुलं आलीत मस्त लालभडक. अशी मला लय आवड आहे. तर आता तुम्ही जर कमेंटमध्ये दिला की अशीच व्हिडिओ मला दाखवा,
तर मी नक्की दाखवीन. आणि तुम्ही कमेंटमध्ये सबस्क्राईब जर केला नसेल ना तर नक्की करा हो. आता ही बघा तुळशीचे पुरं मी उद्यापन झाला नाही मार्गशीर्ष महिन्यात, तो मी रांगोळी काढली होती स्वस्तिकची आणि संध्याकाळची दिवा लावते. तर ही माझी आहे दारापुरची तुळस, दिसली का? आणि ही ऑफिस टाईमची फुलं आहेत. आता या बरं काय ते वालका बघू. हे बघ काय काय मी उलाढाल्या करीत असते हो. आता ही बघा हे काय बरं तुम्ही सांगा, कमेंटमध्येच सांगा हो. बघा टक्कन मोरली मी आणि मग तुम्हाला दाखवली. काय आहे हे तुम्हाला समजलं आहे मला माहिती आहे. तर ही आता बघा माझ्या भाकऱ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत. अशा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्या नाही तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी आगरी कोळी भाषेत नक्की सांगेन. माझ्या भारत देशाचा मला अभिमान आहे.